हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया 50 सिनोनिम्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 50 जे काही अपोजिट वर्ड आहेत ते बघितले होते, जे की TET सीटेट असेल, टेट असेल त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आपले जे काही लँग्वेजचे सब्जेक्ट असणार आहेत त्यासाठी हे जे काही सिनोनिम्स आहे किंवा अपोजिट वर्ड आहेत ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर एका शब्दाचे मी तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा जास्त इथे सिनोनिम्स दिलेले आहे. तर वन बाय वन बघूया. फक्त रीडिंग करायची आहे. 2 ते 3 मिनिटात पूर्ण आपण 50 सिनोनिम्स जे आहे ते बघूया. पहिलं आहे हॅपी. हॅपीचं काय येईल? जॉयफुल, चिअरफुल आणि ज्युबिलंट. बिगचं असेल लार्ज, हक आणि इनॉर्मस. ब्युटिफुलचं असणार आहे गॉर्जस, स्टनिंग, अट्रॅक्टिव्ह. फास्टचं आहे क्विक, स्विफ्ट, रॅपिड. स्मार्ट असणार आहे इंटेलिजंट, ब्रिलियंट आणि क्लेवर. स्ट्रॉंगचं काय असेल? पॉवरफुल, रोबस्ट आणि रिसिलंट. काइंडचं काय असेल? काइंड म्हणजे काय? प्रेमळ. काइंडचं असणार आहे जेंटल, कंपॅसिनेट आणि केअरिंग. फनीचं काय असणार आहे? हमरस, अम्युझिंग आणि कॉमिकल. नेक्स्ट आहे सक्सेसफुल. सक्सेसफुलचं असणार आहे अचीव, अकॉम्प्लिश आणि ट्रिम्पॉर्ट. नेक्स्ट आहे क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह, इमॅजिनेटिव्ह आणि आर्टिस्टिक. जो क्रिएटिव्ह असतो तो काय असतो? इमॅजिन करतो, इनोव्हेटिव्ह करतो, नवीन नवीन आयडिया तो बनवत असतो किंवा सुचवत असतो. आणि तो काय असतो? आर्टिस्टिक असतो. कॉन्फिडंट असणार आहे असर्टिव्ह, सेल्फ अश्युअर आणि फेअरलेस. ज्याच्यामध्ये कॉन्फिडंट असतो त्याला म्हणजे एखाद्या गोष्टीची सेल्फ अश्युअर म्हणजे त्याला पूर्णपणे खात्री असते की ही गोष्ट बरोबर आहे, त्याला कोणत्याही गोष्टीची भीती नसते. असर्टिव्ह म्हणजे काय? की त्याला फिक्स खात्री आहे की जे तो करतोय तो बरोबर आहे. फ्रेंडली, वेलकमिंग, हॉस्पिटेबल, अफेबल, क्युरियस, इनक्विसिटिव्ह, इंटरेस्टेड आणि इंट्रिगेस्ट. ॲडव्हेंचरस, डेअरिंग, बोल्ड आणि फिअरलेस. नेक्स्ट असणार आहे सिन्सियर. सिन्सियरचं काय आहे? जेन्युइन, हॉनेस्ट आणि ऑथेंटिक. प्रेसियस, ॲक्युरेट, एक्झॅक्ट आणि मेटिक्युलस. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट नंबर असणार आहे व्हायब्रंट, लाईव्हली, एनर्जेटिक आणि रॅडियंट. नेक्स्ट आहे काम, पीसफुल, सिरेन आणि ट्रँक्युल. नेक्स्ट आहे थॉटफुल. थॉटफुलचं असणार आहे कन्सिडरेट, रिफ्लेक्टिव्ह आणि कॉन्टिम्प्लेटिव्ह. नेक्स्ट आहे जेनरस. जेनरसचं असेल चॅरिटेबल, लायब्रियल आणि मुनिफिसेंट. नेक्स्ट आहे इन्थेस्टेटिव्ह, पॅसिनेट, ईगर आणि एक्सायटेड. नंतर आहे रिलिएबल, ट्रस्टवर्थी, डिपेंडेबल आणि फेथफुल. ओपन माइंडचं असणार आहे ओपन माइंडेड, रिसेप्टिव्ह, टॉलरंट आणि फ्लेक्झिबल. ॲम्बिशियस, ड्रायव्हन, मोटिवेटेड, ॲस्पायरिंग. नेक्स्ट आहे 25 नंबर डिसिप्लिन, ऑर्गनाइज, मेथॉडिकल, सेल्फ कंट्रोल, कॉम्पॅन्सिनेट, सिम्पॅथिक, इम्पॅथेटिक आणि केअरिंग. नेक्स्ट आहे ऑथेंटिक. तर त्याचं काय असणार आहे? रिअल, जेन्युइन आणि सिन्सियर. हा प्रश्न डबल आलेला आहे. नंतर आहे ऑप्टिमिस्टिक, होपफुल, पॉझिटिव्ह आणि चेअरफुल. लॉयल्स असणार आहे फेथफुल, डिवोटेड आणि डेडिकेटेड. हंबल्स असणार आहे मॉडेस्ट, अनअज्युमिंग आणि प्रिटेन्शियल. इनोव्हेटिव्हचं असणार आहे क्रिएटिव्ह, ओरिजिनल आणि ग्राउंड ब्रेकिंग. नंतर असणार आहे इलिगंट. इलिगंटचं काय असणार आहे? रिफाईन, सोफिस्टिकेटेड, ग्रेसफुल. नंतर 33 नंबरचा पेअर असणार आहे कॉन्फिडंट, सेल्फ अश्युअर, असर्टिव्ह आणि फेअरलेस. काही जे काही इथे आहेत डबल आले आहे. स्पॉन्टेनियसचं असणार आहे इम्पल्सिव्ह, अनप्लॅन्ड आणि इन्स्टिंक्टिव्ह. नंतर आहे वॉर्म, फ्रेंडली, वेलकमिंग आणि अफेलेबल. वाईजचं असणार आहे इंटेलिजंट, सॅग आणि डिस्केअरिंग. नंतर आहे कॉर्जिनस, ब्रेव, फेअरलेस, डेअरिंग. व्हायब्रंटचं असणार आहे लाईव्हली, एनर्जेटिक, रॅडियंट. प्लेफुलचं असणार आहे फन लविंग, लाईट थ्रेटेड, अमेझिंग. नंतर असणार आहे थॉट प्रोवोकिंगचं इन्साइटफुल, रिफ्लेक्टिव्ह आणि कॉन्टिम्प्लेटिव्ह. नेक्स्ट आहे 41 नंबर इन्स्पायरिंगचं असणार आहे मोटिवेशनल, अनलिफ्टिंग, इनकरेजिंग. नंतर आहे चार्मिंग, डिलाइटफुल, कॉम्प्टिवेटिंग आणि अलरिंग. नंतर आहे
सोफिस्टिकेटेडचं असणार आहे रिफाईंड, कल्टिवेटेड, इलिगंट. रेसिलियंटचं असणार आहे स्ट्रॉंग, रोबस्ट आणि ॲडॅप्टेबल. जॉयफुलचं असणार आहे हॅप्पी, चेअरफुल, ज्युबिलंट. काही क्वेश्चन जे आहे किंवा मग काही पेअर जे आहे हॅप्पीचं दिलेलं आहे जॉयफुल, चेअरलेस आणि ज्युबिलंट. इथे दिलेलं आहे जॉयफुलचं म्हणजे उलटं केलेलं आहे. ठीक आहे, उलटं केलं काय आणि कसं केलं काय फक्त तुम्हाला सिमिलर वर्ड लिहायचे आहे. ठीक, नंतर आहे सिरियनचं असणार आहे पीसफुल, काम आणि ट्रँक्युअल. ब्रिलियंटचं असणार आहे इंटेलिजंट, क्लेवर आणि इंजिनियर. मग अशी दिलं होतं इंटेलिजन्सचं ब्रिलियंट दिलं होतं, क्लेवर दिलं होतं आणि इंजिनियर्स दिलं होतं. तर आता इथे उलटं केलं आहे. व्हायब्रंटचं आहे लाईव्हली, एनर्जेटिक, रेडियंट. नेक्स्ट 49 नंबर आहे युथफुलचं असणार आहे एनर्जेटिक, विगोरस आणि एक्सुबरंट. मग अशी एनर्जेटिक दिलं होतं त्याचं उलटं केलेलं होतं. आणि जेलस असणार आहे इनथेसिस्टिक, पॅसिनेट आणि डेडिकेटेड. ठीक आहे, तर अशा प्रकारचे इथे 50 आपण काय केले सिमिलर वर्ड बघितले, फक्त वाचून घेतलेलं आहे. उलटे पालटे काय झाले आहे ते म्हणजे एक जे आहे त्याचेच उलटे पालटे काही ठिकाणी म्हणजे परत ते तुम्हाला दिलेले असणार आहे. ठीक आहे, तर होप्स व्हिडिओ आवडला असेल. शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ होता 2 ते 3 मिनिटाचा. ठीक, भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.